आता एक बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून ड्रग्ज प्रकरणात तुळजापूर इथं महाविकास आघाडीची तातडीची पत्रकार परिषद. खासदार ओमराज निंबाळकर नावानं यांची एकेरी उल्लेख. तुळजापूरचे विजू गंगाणे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्याकडनं पलटवार. यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अय्यूब शेख यांनी. 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंतचे जी काय हा तुळजापूरमध्ये व्यवसाय चालते, मी 1 आणि 2 नंबर म्हणत नाही, मी 10 नंबर पर्यंत म्हणतो, सगळे यांचे. काढा इतिहास तुम्ही. मटका कोण चालवला, मॅच कोण चालवली, हा सट्टा, तेच मॅच सट्टा. कुठल्या नैतिकतेनं तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करताय. आज तुम्ही ज्या पद्धतीनं बोललात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असोत, आई तुळजाभवानीबद्दल असोत, खासदारांबद्दल असोत, आमदारांबद्दल असोत, तुम्ही तुमची वैचारिक पात्रता किती आहे ही दाखवून दिले. आणि वाईट काय वाटतं, मी आपल्यासारख्या मागासलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या पोट तिडकीने ते जे प्रश्न मांडतात त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही आज त्यांच्याबद्दल असं उपरोधिकपणे बोलता. काय तुमची लायकी आहे? आज 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात खासदार, 6 तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. तुम्ही शहरातल्या एकोपऱ्यातले कुठले तर 30-40 टवाळ पोरं घेऊन तुम्ही कुठं तर बसता, एका वार्डाचं तुम्ही प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांना म्हणता आता तुझं माझं लागलं. अरे मी होता. आणि दुसरा एक डायलॉग होता त्यांचा, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. अरे मेरे अंगणे में, अरे तुम्हाला लोकांनी, तुम्ही म्हणता ना आम्हाला एवढ्यांदा निवडून दिलं, तुम्हाला लोकांनी गावाच्या विकासासाठी निवडून दिलं का स्वैराचार करण्यासाठी निवडून दिलं, कसंही वागण्यासाठी निवडून दिलं काय लोकांनी तुम्हाला. आणि मेरे अंगणे में म्हणजे का लोकांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं म्हणजे का 7-12 तुमच्या नावावर गेलाय का. आज त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातले धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यातील म्हणजे या ड्रग्ज प्रकरणामध्ये जे आरोप प्रत्यारोपचा धोरण या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुजारी मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. हे कुठेतरी प्रकरण थांबलं गेलं असं वाटत नाही का, कारण पुजारी बदनाम वर्ग जे बदनाम होत आहे. बदनाम होते म्हणजे बदनाम नेमका कोणी केला हा बघितलं पाहिजे की तुळजापुरातील तरुण वर्ग या व्यसनाच्या अधीन होत चालला होता. म्हणून तुळजापूरच्या दोन्ही पुजारी मंडळानं या ठिकाणी पहिली भूमिका घेतली आणि कायम तीच भूमिका आहे की आमची पुजारी मंडळाची एकच भूमिका आहे की इथला तरुण व्यसनाधीन होऊ नये. आणि हे व्यसन कोण घालतंय, त्याला पाठीशी कोण घालतंय. पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही याद्या पाहिल्या तर ह्या सगळ्या 2 नंबर धंद्याचे कोण आहे ते ही करणारे, पाठराखण करणारे, हे सगळं लक्षात येते. दूध का दूध, पाणी का पाणी. आता आम्ही काय सांगायची गरज नाही की हे व्यसनी करते ते व्यसनी करते. आमची भूमिका प्रामाणिक आहे की तुळजापुरात हे ड्रग्ज मिळू नये आणि ह्याच्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मंदिरला असेल, पोलीस प्रशासनाला असेल, आंदोलन असेल, त्याच्यात उपोषण असेल, निवेदन असेल, ह्या प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. दिखाव्याचा प्रयत्न केला नाही की जे का परवा जे काय ते छोट्या उंचीचा जे कोणी जे ड्रग्ज घेणारा त्याला स्वतः त्याच्या घरात किती जण ड्रग्ज घेतात हे अगोदर बघितलं पाहिजे त्यांनी. ते न बघता अभ्यास त्याला किती आहे, नुसतं नावाच्या पुढे सर लिहिलं म्हणजे सर होत नसतं, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतंय. आमच्या मुली डॉक्टर आम्ही केल्या, पुतण्या आमचा MD झालेला आहे, पुतणी अजून माझी MBBS झालेली आहे. घरात 3-3, 4-4 आम्ही डॉक्टर केलेत, MD केलेत, वकील केलेत. हे आमच्या घरात संस्कार आहेत. तुम्ही तुळजापूरचं सगळं नाव बरबाद करून टाकलेलं आहे. स्वतः आत्मपरीक्षण करावं. आणि त्यांच्यासोबत जे असणारे आहेत सुद्धा ते सुद्धा 2 नंबर धंद्यातच बरबटलेले आहेत. आता आमदार साहेबांना आमचं सांगणं आहे की आमदार साहेबांनी चांगली लोक तुळजापुरातले सोबत घ्यावेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आमचे कुणी दुश्मन नाही, काय नाही. तुळजापूर हे स्वच्छ झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. प्रामाणिक भूमिका जशी खासदार साहेबांनी घेतली तशीच आमदार साहेबांनी घ्यावी ही विनंती आहे. एकंदरीत चांगले कार्यकर्ते आणि पक्षातील पदाधिकारी राहावं असं एक सूचना जी आहे एकंदरीत करण्यात आली. भैया, हे सर्व आरोप प्रत्यारोपकडे कसं बघताय आपण? आज ज्या पद्धतीनं तुळजापूर शहराचे संपूर्ण महाराष्ट्रात, खरं तर हे तुळजापूर शहर हे आपलं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असून ज्या पद्धतीनं एक धार्मिक, एक आध्यात्मिक वातावरण या शहराला मिळालं पाहिजे, त्याच्या एकदम विरुद्ध दिशेने हे शहर जात आहे. प्रचंड 2 नंबर धंदे बोकाळलेले आहेत. आज दारू असेल, आज ड्रग्ज असेल, आज तुळजापूर तीर्थक्षेत्रा ठिकाणी हे सर्व वस्तू एवढ्या सहजासहजी उपलब्ध होतात. हे खरंच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागील 6 वर्षापासून, जवळपास 5.5-6 वर्षापासून राणा जगजितसिंह पाटील साहेब ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. मागच्या 30 वर्षांमध्ये चव्हाण साहेबांनी ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, परंतु कधीही त्या 30 वर्षाच्या काळामध्ये हा तुळजापूर शहराची जी आज दुरावस्था झालेली आहे
किंवा जी ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झालेली आहे ती कधी त्या 30 वर्षाच्या काळामध्ये झालेली नाही, ते आता झाली. त्या ह्या 5 वर्षामध्ये झालेले आहे. याला जिम्मेदार कोण आहे? आज ठीक आहे आम्ही विरोधक आहे, पण हा तत्वाचा विरोध आहे, हा काय वैयक्तिक विरोध नाही. आज तुम्ही आज ह्या तुळजापूर शहरानं तुम्हाला 3-3.5 हजारचं मताधिक्य देऊन निवडून दिले. तुम्ही बांधील आहात या तुळजापूर शहरासाठी. आज तुम्ही 1200 कोटी आणले, 1,500 कोटी आणले, 2,000 कोटी आणले म्हणून जाहीरपणे सांगतात, पेपरला देतात, तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून सांगतात. एवढा विकास करणार आहात, पण जर युवक पिढी जर शिल्लक राहिली नाही ह्या शहरामध्ये तर विकास काम काय कामाचं? विकास काय काम? आज इथली युवक पिढी राहिली पाहिजे, निर्व्यसनी राहिली पाहिजे. आज एक आध्यात्मिक वातावरण तुळजापूर शहरामध्ये टिकलं पाहिजे आणि याची सर्वस्वी जिम्मेदारी सर्वप्रथम या आमदारांवर आहे. गुन्हेगाराला हा जात नसते, गुन्हेगाराला कुठला धर्म नसतो. तर कृपया ह्याच्या पुढे कुठल्याही माझा अशी विनंती आहे की पुजारी समाज ह्याच्यामध्ये नाही, तर आम्ही याही पुढे अगदी जे कोणी आमच्या शहराला स्वच्छ करण्याचा, ड्रग मुक्त करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांनी नाही आलं तर त्यांच्याशिवाय आम्ही हे काम करत राहणार. प्रशासन जी कारवाई करते कसं बघताय? प्रशासन अतिशय सुंदर चांगलं काम करत आहे. मी आता मागाचं पत्रकार परिषदेत सांगितलं की या तुळजापूर शहरातील काही शिक्षक लोक, काही प्राध्यापक, काही व्यापारी, लहान रिक्षावाले, टपरीवाले यांना सुद्धा नोटीस आलेली आहे. आणि या माध्यमातून मी असं सांगतो की ज्या वेळेस पोलीस प्रशासनानं अशा लोकांना अभय दिलं आणि सांगितलं की तुम्ही घाबरू नका, या जे काय असेल ते तुमचं सांगा, त्या पद्धतीनं बऱ्याच लोकांनी कोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडल्यानंतर कोर्टाच्या बी आणि पोलीस प्रशासनाच्या लक्षात आलं की बाबा हे यात इन्व्हॉल्व नसलेले लोक आहेत. अशा लोकांना ते धीर देत आहेत व त्याच्यातून त्यांची मुक्तताही करत आहेत. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की याच्यामधून जे हे व्यवहार करणारे लोक आहेत अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. तुळजापूर शहर जे कुठेतरी बदनाम होत चाललेलं आहे, हे प्रकरण बदनामी थांबण्यासाठी आता सर्व राजकीय पक्ष एकत्र येणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.